हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा रुचकर आहार आणि ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण कुल्फी कशी बनवायची त्याची रेसिपी बघूयात. कुल्फी म्हटलं ना सगळ्यांच्या तोंडात पाणी सुटतं आणि त्यातून उन्हाळा म्हटलं की आणखीन जास्त असं थंड थंड खावं असं काहीतरी अशी वाटत असतं. कमी साहित्य आणि कमी वेळामध्ये अगदी बाजारात कसे विकत मिळतं ना तशा प्रकारे आपण कुल्फी बनवूयात, मटका कुल्फीसारखे. तर चला, आधी मी एका बाउलमध्ये थोडीशी बदाम भिजवले होते. 2 ते 3 तास भिजवलं होतं. आता त्याचे सगळे साल काढून घेते आहे मी. अशा प्रकारे त्याला एका मिक्सरच्या जारमध्ये घालून थोडीशी दूध टाकून जाडसर वाटून घेते. तुम्हाला जर बारीक पेस्ट हवा असेल तर तुम्ही थोडं जास्त वेळ भिजवा. आता मी एका बाउलमध्ये नॉर्मल दूध घेतली आहे, त्यामध्ये दूध पावडर टाकते आहे. 1.5 ते 2 चमचा दूध पावडर. त्याला अगदी व्यवस्थित अशी फेटून घ्या अशा प्रकारे. आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी खवा टाकते, अर्धा बाउल, छोट्या बाउलनी अर्धा बाउल. ते देखील त्याच्यात व्यवस्थित असे फेटून एकजीव करून घ्या अशा प्रकारे. मी एका साईडला दूध तापवायला ठेवलेलं आहे. 1 लिटर दूध ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये. तिकडे दूध उकळत आहे तेव्हापर्यंत मी हे बघा, इथे दूध उकळलं आहे. 3 ते 6 उकळी आलेले आहेत व्यवस्थित. आता त्याच्यामध्ये छोट्या वाटीने म्हणजे पाववाटी अशी मी साखर टाकून घेतलेली आहे 1 लिटर दुधासाठी. आणखीन जर तुम्हाला गोड हवा असेल तर तुम्ही कमी जास्त गोड करू शकता. कंटिन्युअसली हात असेच हलवत राहा. आता त्यानंतर मी मिश्रण तयार करून ठेवलेलं तेही त्याच्यामध्ये ओतून घेते. अशा प्रकारे अजिबात हात न सोडता कंटिन्युअसली हलवत राहा. आता मी एका छोट्याशा बाउलमध्ये दूध घालून त्याच्यामध्ये केसरचे धागे टाकले आहे. त्याला देखील त्याच्यात घालून पुन्हा व्यवस्थित अशी मिश्रण मिक्स करून घ्या. आता थोडीशी विलायची पावडर देखील त्यामध्ये मी ॲड करते. ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालून घ्या. मला आवडतं म्हणून मी घातली आहे. कंटिन्युअसली असंच हलवत राहा. दुधाचं प्रमाण 1 लिटरचं दुधाचं कमीत कमी अर्धापेक्षा कमी व्हायला पाहिजे. अशा प्रकारे त्याची कंटिन्युअसली हलवत त्याचे दूध आटायला पाहिजे अशा प्रकारे. तर बघा, आता आपली दूध अशी एकदम घट्ट असं झालेली आहे. मलईदार अशी दूध झालेला आहे आपला. तर चला, आता आपण गॅस बंद करूया. आता ह्या मिश्रणामध्ये मी आपण जे वाटून ठेवून घेतला होता जाडसर अशी बदाम ते घालते 1 चमचा. तुम्हाला अगदी बारीक पेस्ट हवा असेल तर तुम्ही आणखीन थोडा वेळ त्याला दूध घालून करू शकता. मला थोडंसं जाडसर हवं होतं म्हणून मी अशी जाडसर करून घेतलेली आहे. त्याला देखील व्यवस्थित त्याच्यात फेटून घ्या. अशी त्याची देखील अशी लम्स राहायला नाही पाहिजे. आता मी हे अर्ध दूध एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं फिरून घेणार आहे. त्याआधी मी तुम्हाला हे दाखवते. 1 वाटी अशी मी पल्प तयार करून ठेवून घेतलेली आहे, मँगो पल्प. त्यामध्ये थोडीशी साखर टाकून अशी रेडी करून घेतली. हे बघा, हे मिश्रण मी अर्ध तसंच ठेवलेली आहे, कारण थोडंसं मलईदार पण हवं आहे ना. अशा मिक्सरमधून काढून घेतल्याने काय होतं की व्यवस्थित अशी फुलतो आपला जो कुल्फीचा दूध आहे तो व्यवस्थित अशी फुलतो अशा प्रकारे. आणि थोडं मध्ये जे आपण अर्ध ठेवले ना ते असं दाताखाली आले ना चांगलं वाटतं. मलईदार कुल्फी म्हणले की थोडंसं मलईदार पाहिजे ना. आता आपण हे मिश्रण थंड झालेलं आहे. आपण आता एका कुल्फी मोल्डमध्ये टाकून घेऊयात. जर तुमच्याकडे कुल्फी मोल्ड नसेल तर तुम्ही ग्लासमध्ये किंवा टिफिनच्या डब्यामध्ये कशामध्येही तुम्ही करून घेऊ शकता. हे बघा, मी तुम्हाला पल्प म्हटलं ना, हे मँगो पल्प, ते देखील थोडं थोडं त्याच्यामध्ये ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल तर टाकून घ्या किंवा मग तसंही चांगलं लागतं. अशा प्रकारे मी मोल्डमध्ये कुल्फी बॅटर आणि मँगो पल्प दोन्ही भरते. त्याला पॅक करून दुसरं देखील मी ह्याच प्रकारे भरून घेते.
अशा प्रकारे टोटली ऑप्शनल आहे मँगो पल्प. तुम्हाला हवं असेल तर टाका, नसेल तर मग सोडा. वरून मी अशी पिस्ता टाकलेली आहे. आता मी ग्लासमध्ये कसं सेट करायचं मी तुम्हाला दाखवते. राहिलेलं सगळं दुधाचं मिश्रण जे आहे ना मी ह्याच्यामध्ये घालते एका ग्लासमध्ये अशा प्रकारे. आता त्यामध्ये पिस्ताचे तुकडे तेही घालून एक बटर पेपरच्या सहाय्याने ह्याला असं सील करून वरून एक रबर बँड लावते अशा प्रकारे. आणि काय होतं मध्ये एअर जात नाही आहे, व्यवस्थित असं आपला कुल्फी सेट होतो. तर चला 2 ते 3 तासानंतर आपण बघूया आपली कुल्फी कशी झाली आहे. बघा आपली कुल्फी अशी सेट झालेली आहे. मी एक अशा साईडचं जे आहे ना चाकूच्या सहाय्याने सगळं साईडला काढून घेते. आता एका प्लेटामध्ये मी तुम्हाला कुल्फी काढून दाखवते. हे बघा एका चाकूच्या सहाय्याने मी ह्याला सगळं रोल कट करून घेते अशी. अगदी बाजारासारखी कुल्फी तुम्हाला कमी वेळामध्ये टेस्टी मटका कुल्फी तयार झालेली आहे. तुम्ही देखील ही रेसिपी ट्राय करा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जर का माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.